चला स्टार्ट करा मॅच प्लीज. चला मॅच इथून सुरू होते. अभित 11 दामट बनाम वेनगाव. एक्स्ट्रा खेळाडू या वेनगाव टीमचे. वेनगाव टीमचे एक्स्ट्रा खेळाडू व्यासपीठावरती या. सर स्टार्ट करा प्लीज. श्रीमान याकूबजी आडाल साहेबांच्या वतीनं पारितोषिक 7 साठी सलग 3 षटकार जर ठोकले 500 रुपयांचं पारितोषिक. हो स्विच इट निघाला चेंडू. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीची यात्रा करण्यासाठी चौकार. स्विच इट न सुरुवात केलेली आहे. याकूबजी आडाल यांच्या वतीनं पारितोषिक आहे. 7 ने 3 षटकार ठोकले तर 500 आणि अभिद याने 2 षटकार ठोकले तर त्यांना 500. चांगला चेंडू आहे. निघाला स्वतः 7 ने क्षेत्र सोडलेलं आहे. फलंदाजीतून बाद होतो. धक्का पहिला. अभिद 11 दामट टीमला फलंदाज बाद. आगमन होतंय. आम्ही त्यांना विनंती करत आहोत की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत. सौरभजी बोराडे साहेबांच्या वतीनं पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती एंटर होते सौद. आणखीन एक विध्वंसक फलंदाज. चार धावा 1 गडी बाद. चांगला चेंडू सौदच्या विरोधामध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये ऋषभ हाताळत असताना. ऋषभ जेव्हा पहिला सामना खेळला त्याच्या नावावरती एक जणू काय रेकॉर्डच राहिलेला. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 विकेट पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये त्याने घेतलेले आहेत. चांगला गोलंदाज आहे ऋषभ. तीच त्याला ताकद आता मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करावी लागते. 1 गडी बाद 4. चांगला चेंडू आहे. प्रॉपर मेरिट वरती टाकलेला आहे. बाउन्स झाला समोरून. डॉट बॉल. जबरदस्त कमबॅक. पहिला चौकाराने सुरुवात असं वाटलं की जे षटक आहे ते 15 ते 16 धावसंख्येचं नक्की होईल. परंतु दुसऱ्या बॉलवरती 7ची विकेट मैदानाच्या बाहेर आली. प्रामाणिकपणा 7ने दाखवलं. त्यानं त्याचं क्षेत्र सोडलं आणि त्यानंतर आलेले 2 डॉट बॉल. 4 धावा. खोलत होता चेंडू. मिडॉनला बीट करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. सेकंडचा कॉल. रनआउटची शक्यता नॉन स्ट्रायकिंग एंडला होती. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती काम तमाम कदाचित होऊ शकला असं. 2 रन या बॉलवरती टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 6. धावसंख्या 6. 4 ओव्हरचा सामना दुसऱ्या राऊंडला सुरुवात झालेली आहे. शादाबजी नजेबा यांचं नुकताच आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होत आहे. आम्ही त्यांना विनंती करत आहोत की याबाबत आपण व्यासपीठावरती आपलं सुद्धा हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. 6 धावा. शेवटचा बॉल आता बाकी आहे ओव्हर नंबर 1 मध्ये.
चांगला चेंडू आहे, दूर ठेवला शरीरापासून, बीट झालेत बॅटर. डॉट बॉल, ओव्हर कंप्लीट. एक पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बनवला दावा अभिद 11 दामट टीमनं. एक गडी गमावत 6 धावा. पंचांना देखील एक रन. या बॉलवरती संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली 7 वरती. 14 वरती जबाबदारी वाढलेली. अभित नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आता आलेत. पुन्हा एकदा बॉल तयार. लॉफ करण्याचा प्रयत्न, एज अँड टेकन. फलंदाज बाद. कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का लागलाय दामट टीमला. सहा धावा, 2 गडी बाद. स्ट्रायकिंग एंडला आता नवीन फलंदाज मुझक्कीर आलेत. सेन्सिबली पुश करत असताना फोरआर्मच्या साह्याने मिडॉनला बीट करत लॉंग ऑन मध्ये बॉल. एक रन कंप्लीट. विनायक होते अंडर द बॉल लॉंग ऑनला. एक रन. या बॉलवर टीमची धावत संख्या पुढे जात असताना 7 वरती. एक सिंगल या बॉलवरती मिळते. टीमची टोटल जाऊन पोहोचलेली ते 8 वरती. खोलात होता चेंडू, पिकअप स्ट्रोक लॉंग ऑफला. जेलची शक्यता, बरोबर वॅकंड एरियामध्ये बॉल पडलेला. गुड फिल्डिंग इन डीप. मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण सूरजच्या वतीनं होत असताना धावा 2. 10 धावा, 12 धावा. एज अँड टेकन. फलंदाज बाद. संघाचा सरसेनापती मैदानाच्या बाहेर पडत असताना अभित कोत परततात. फलंदाज बाद.
2 ओव्हर मध्ये बनला धावा 12. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होते. 3rd ओव्हर मध्ये अजिंक्य आलेत. थोडं फास्ट खेळा प्लीज. अजिंक्य तयार. वेगवान टाकला चेंडू. वाईड बॉल. पंचांचा इशारा आलेला. एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावत संख्या जाऊन पोहोचलेली 13 वर. लगेचच पंचांकडून इशारा आलेला वाईड बॉलचा. क्विक डिसिजन. एक्स्ट्रा रन 13 वरती धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे. अंतिमचे 2 महत्वपूर्ण षटक. 3 गडी बाद 13. अजिंक्य बॉलिंग करतोय ओव्हर नंबर 3 मध्ये. खोला टाकला चेंडू. प्रॉपर वाईड यॉर्कर. ऍक्शन रिप्ले. प्रॉपर वाईड यॉर्कर टाकलेला. जबरदस्त जबरदस्त चेंडू होता. डॉट बॉल. विकेट अटॅक साठी पारितोषिक आहे. श्रीमान सौरभजी बोराडे यांच्या वतीनं विकेट अटॅक साठी 500चं पारितोषिक. 3 गडी बाद 13. लॉफ करण्याचा प्रयत्न. पाठीमागे टर्न होतोय चेंडू. क्षेत्ररक्षक पोहोचतात. शॉट. 3rd मॅन मध्ये फक्त सिंगल लेगच्या मदतीने 14. अजिंक्य बॉलिंग करत असताना ओव्हर नंबर 3 मध्ये धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 14 वरती. एकंदरीत 14 चेंडू फेकून झालेले आणि फक्त 14 धावा आतापर्यंत. पाहूयात किमान 30-32 तरी धावा इथून बनवाव्याच लागतील. फायटिंग टोटल 4 ओव्हरचा सामना. बोलो तयार. खोलून काढलाय. वॉट अ शॉट. क्लिअर करेल का चेंडू. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. कॅच देखील सुटली आहे. फटक्याचं कौतुक करणं गरजेचं आहे. काय फटका एक्झिक्यूट केलेला. कमी वेळामध्ये कन्वर्ट केला चेंडू. हेलिकॉप्टर उडवला तर लॉंग ऑफला कॅच ड्रॉप झाली. 1 रन या बॉलवरती संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 15 वर. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. वाईड बॉल. एक्स्ट्रा रन. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो. डायरेक्ट गावाचे हुकमाचे एक्के. दिलाचे दिलदार आहेत भक्के. दामत गावाचे हुकमाचे एक्के. दम आहे त्यांच्या नावात. दम आहे त्यांच्या नावात. जावेद खोत भाईचं नाव गाजतंय कर्जत तालुक्यात. बबलून जय भाईचं नाव गाजतंय या पंचक्रोशीत. या पंचक्रोशीत नाव गाजतंय कर्जत तालुक्यात. या पंचक्रोशीत नाव गाजतंय कर्जत तालुक्यात. आपला दिलाचा तो दिलदार. सुभान डोंगरे आणि जावेद खोत त्याचे यार. बबलू भाई आहे आपला दिलाचा तो. थँक्यू सो मच. शोएब भाई नजे यांचं नुकताच आगमन झालेलं. श्रीमान युवा उद्योगपती शोएबजी नजे यांना विनंती यावं व्यासपीठावर.
आम्ही आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. पाठीमागे चाललाय बॉल. नवीन फलंदाज देखील शोएब मैदानाच्या आतमध्ये आणि बॉल सीमा पार. धावा 4. हा चौकार. उद्योगपती, युवा उद्योगपती शोएबजी नजे यांचं नुकताच आगमन झालेलं. आम्ही विनंती करत आहोत शोएबजी नजे यांना की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. आम्ही आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. आजाव आजाव शोएब भाई. गोलंदाज तयार अजिंक्य. ओव्हर द स्टंप्स. लॉफ करतात. काय ताबडतोब फटका. फटका शोएबचा हवेच्या लाटांवरती स्वार होतोय. जितका उंच तितका लांब. धमाका षटकाराचा. या षटकाराच्या मदतीने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचलेली ती 26 वरती. जिथे धाव संख्या 16 वरती अडकली होती तिथे 2च बॉल मध्ये एक षटकार चौकाराच्या मदतीनं 26 वरती जाऊन पोहोचलेली आहे. नुकताच युवा उद्योगपती श्रीमान शोएबजी नजे यांचं नुकताच आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. दामत जर क्वालिफाय झाली नेरल दरबार इथे पूर्ण संघाला जेवण देण्यात येईल जावेद खोत यांच्या वतीनं. म्हणजे दामत संघ आज जर क्वार्टर फायनल मध्ये गेला तर पूर्ण नेरल दरबार मध्ये पूर्ण दामत टीमला बबलूभाई आणि जावेदभाई यांच्या वतीनं पूर्ण दामत संघाला जोरदार पार्टी असणार आहे. धाव संख्या 3 ओव्हर मध्ये झाल्या तर 26. फटका शोएब डोंगरे यांचा आपण पाहिला. एक चौकार एक षटकारानं धावसंख्या गरुड झेप घेत असताना जाऊन पोहोचलेले ते 26 वर. स्वतः चांगले आयोजक राहिलेले आहेत क्रीडा स्पर्धेची. याच क्रीडांगणावरती रजनी स्पर्धा शोएबजी डोंगरे यांच्या वतीनं सरपंच चषक 5 दिवसांची ती रजनी स्पर्धा. कमी गतीने टाकला पाठीमागे. थोडीशी मिस्टेक विकेट किपर कडून. पहिली सिंगल वेगानं. एक रन या बॉलवरती नक्की मिळते. संघाची धाव संख्या 27 वरती जाऊन पोहोचलेली आहे. लवेश बॉलिंग करतात ओव्हर नंबर 4 मध्ये. के बाय डोंगरे यांच्या वतीनं शोएब भाईने जर 3 बॉल मध्ये 3 षटकार ठोकले तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे. हाफ ट्रॅकर ऑन साइडला. फटका चांगला. धावा देखील इथून चांगल्याच मिळतील. बॉल फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. धावा 4 चौकार. पारितोषिक. 2 षटकार मारले तरी 1000 रुपयांचं पारितोषिक. धावा 31. ओ क्रॉस बॅटेड खेळायचं होतं. नाराज आहेत स्वतःवरती शोएब डोंगरे. त्यांना माहिती आहे की चांगल्या धावा या बॉलवरती मिळू शकल्या असत्या. जितकी चांगली हाईट आहे तितकी चांगली त्यांची फाईट आहे. धावा पुस्तकावरती धावा 31. आक्रमण लवेश वरती होत असताना कमबॅक केलं लवेशने एक चौकाराच्या नंतर. कमी गतीने टाकलाय. रनआउटची शक्यता स्टंपिंगच्या स्वरूपामध्ये बाद करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि ते विकेट सॅक्रिफाईस करत असताना
7व्या क्रमांकावरती मुसेब मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. नुकताच काश्मीरची टूर कंप्लीट करून ते दामत नगरीमध्ये आलेत आणि या रजनी स्पर्धेमध्ये ते खेळत असताना 31 धावा आतापर्यंत. बॉल तयार. लोवा फुल टॉस टर्न करतात ऑन साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन. कॉल सेकंडचा. पहिली रन वेगानं. दुसरा रनचा प्रयत्न सुरू आहे. दोन्ही फलंदाज पोहोचलेत. या दोनच्या मदतीनं 33 धावा. एक शेवटच्या बॉलवरती मोठा फटका आला तर टार्गेट 40. 5 ओव्हरमध्ये 47 धावा डिफेंड होताना पाहिल्यात. 5 ओव्हरमध्ये 30 धावसंख्येचं टार्गेट चेस करत असताना शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाताना आपण पाहिले. तरी तर सामना 4 ओव्हरचा. कमी गतीने टाकला आडवा बाटना फटका. मिडॉनला बीट करून लॉंग ऑन मध्ये 1 रन कंप्लीट. कॉल सेकंडचा. विनायकचा थ्रो सरळ विकेट किपर एंडला. फलंदाजीतून होते बाद. 1 रन. या बॉलवरती 34 धावा. धावा पुस्तकावरती विजयासाठी 35 धावसंख्येची गरज. जे हनुमान एक्सल वर्सेस सी वैरोनाथ किरावली. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण वेल घेऊ नका. टॉससाठी या लगेच. चला सेकंड राऊंड दुसरी मॅच. कॅप्टन टॉससाठी या. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी आपले पाहुणे ज्यांनी खऱ्या अर्थाने मोदी साहेबांची भेट घेतली, सलमान खानची भेट घेतली, शाहरुख खानच्या जवळ जाऊन आपण पाहतो डिनर केला. आमचे सर्वांचे लाडके युवा उद्योजक सध्या आपण पाहतोय हँडसम बॉय म्हणून ज्यांना प्रसिद्ध आहेत दामतगावचे शोएबभाई नझे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. या शोएबभाई. चला टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच या ठिकाणी यायचे. हॅलो. चला या दोन्ही संघ टॉससाठी आपण या ठिकाणी उपस्थित झाले. टॉस या Thank you Shoaib bhai, thank you so much.
24 चेंडूंमध्ये 35चं टार्गेट इथून चेस डाऊन करायचं. सूरज चव्हाण ऑन स्ट्राईक. ओ चांगला चेंडू आहे, गोलीगत फटक्यांची गरज आहे आता. एक्स्ट्रा बाउन्स साइड आर्म बॉलिंग करतात मुझक्कीर. जबरदस्त चेंडू समोरून काढला, परफ्यूम डिलिव्हरी. ओ क्लीन बोल्ड. यष्ट्या उद्ध्वस्त करून लावलेल्या आहेत सूरज चव्हाण यांच्या. गोलीगत मैदानाच्या बाहेर पाठवला. पहिला चेंडू डॉट. दुसऱ्या बॉलवरती विकेट. मैदानाच्या बाहेर सर्वाधिक फॉर्म मध्ये असणारा खेळाडू सूरज चव्हाण मैदानाच्या बाहेर. मुझक्कीर बॉलिंग करतात पहिल्या षटकामध्ये आणि त्यांना मिळाली आहे सफलता. नवीन फलंदाज पोहोचलेत सुयोग. आडवा बॅटनं नाही थांबणार हा चेंडू. बॉल सरळ सीमा पार. धावा 4. हा चौकार. शिल्लक राहिलेला आहे. चौकार आला. तिसऱ्या बॉल वरती नवीन फलंदाज सुयोग मैदानाच्या आतमध्ये आले आणि त्याच्या बॅट मधून आलाय चौकार. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन. मिड विकेटला ठेवण्यात आलेल्या 7 त्या ठिकाणी उपस्थित आहेत. वन ऑफ द मोस्ट टॅलेंटेड खेळाडू. 5 धावा धावा पुस्तकावरती लागतात. टोटल टार्गेट आहे 35. विजयासाठी 30 धावा अजून बनवायच्यात उर्वरित 20 बॉल मध्ये. 20 चेंडूंमध्ये 30 धावसंख्येची गरज. आता स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय फलंदाज विजय. लॉफ करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये खेळाडू दूर राहिलेले आहेत. 1 रन तर आतापर्यंत कंप्लीट. कॉल सेकंडचा थ्रो आलाय सरळ स्ट्रायकिंग एंडला. 2 धावा कंप्लीट. कॉलिंग आपण पाहिली. एकेरी धावेला दुहेरी धाव्यांमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये दोन्ही खेळाडू चपळ आहेत. त्या धावा जर तुम्हाला रोखायच्या तर तुम्हाला टाकावं लागणार बॅट्समन वरती प्रेशर. 2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचलेली 7 या धावा संख्येवरती. इक्वेशन 19 चेंडूंमध्ये आता बॅकफुटला जाऊन ओ व्हॉट अ शॉट. चपराक लगावलेली आहे. स्क्वेअर कटचा अप्रतिम नजराणा. एक्स्ट्रा कव्हरला 1 टप्पा घेत बॉल सीमा पार. चौकार. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा बनवल्यात. 35 चेस करत असताना 11 या धावसंख्येवरती. विजयासाठी 18 चेंडूंमध्ये 24 धावसंख्येची गरज. स्प्लिट आउट व्हा. लवकरात लवकर फोल्डिंग लावून घ्या.
पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावा पुस्तकावरती जाऊन पोहोचलेली ते 11. 35चं टार्गेट विजयासाठी बनवायच्या 24. आता बॉल बाकी राहिलेले ते 18. 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 24 चाला. थोडं फास्ट खेळा प्लीज. सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती आले 7. एक जबरदस्त वेल डिसिप्लिन खेळाडू आहे 7. तो आला मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 2 फेकण्यासाठी उपस्थित झालाय 7. पहिल्या ओव्हर मध्ये 11. 18 बॉलचा आता खेळ बाकी. 18 मध्ये 24 धावसंख्येची गरज. राणा प्रताप, वेणगाव बनाम दामत या दोन टीम मध्ये सुरू आहे सामना. 18 चेंडू 24. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट चेस केला. बॉल सीमा पार. धावा 4. फटका सुयोगचा देऊन जातोय चौकार. मैदानाच्या आतमध्ये सांगत असताना अपनी झलक सबसे अलग सौरभजी बोराडे यांच्या वतीनं पारितोषिक सलग 3 चौकार ठोकले सुयोगनं, तर त्याच्यासाठी 500चं पारितोषिक. धावा पुस्तकावरती या 4च्या मदतीने धावा लागले तर 15. बॉल आता बाकी राहिलेत 17. 17 चेंडूंमध्ये 20 धावसंख्येची गरज. विजयासाठी 20 बनवायच्यात. उर्वरित 17 चेंडूंमध्ये 7 तयार. पुढे येऊन एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचलेत मुसेफ. एक सिंगल कंप्लीट. मिस्टेक आणि बघता बघता बॉल सीमा पार. आणखीन एक सलगचा दुसरा 4. चौका 2 इन अ रो. 19 धावा. धावा पुस्तकावरती 16 बॉलचा खेळ बाकी आहे. 16 मध्ये 16. रन बॉल इक्वेशन. ओ लोवा फुल टॉस बरोबर दोन्ही पायाच्या मधून काढलाय चेंडू. जबरदस्त विकेट किपिंग शोएब डोंगरे यांची आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल इक्वेशन मध्ये चेंजेस. 15 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 15 मध्ये 16 ची गरज आहे. स्टिल 15 बॉल्स आर रिमेनिंग. 16 रन्स टू गो. 16 बनवायचे. उर्वरित 15 चेंडू मध्ये 8 आले. 7च्या विरोधामध्ये 3 बॉल मध्ये. क्रॉस बॅटेड फटका डीप मध्ये जवळपास नाहीये प्रोटेक्शन. बरोबर चालला मिड विकेट मधून बॉल सीमा पार. धावा 4. हा चौकार. एक गडी बाद 23. इक्वेशन 14 मध्ये 12. फुल टॉस आहे. पाठीमागे बॉल. एज लागले. आतली काढा घेत. पाठीमागे बॉल. डॉट बॉल. बॉल आता बाकी राहत आहेत ते 13. 13 चेंडूंमध्ये विजयासाठी 12 ची गरज. 13 बॉल 12 धावा. 23 धावा आतापर्यंत धावा पटलावरती आहेत. एक गडी बाद झालाय. 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 13 मध्ये 12 ची गरज. हो चांगला चेंडू टाकला. फिंगर रोल केले. डॉट बॉल. ओव्हर कंप्लीट झाल्या 2. आता उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये 12. चला टीम मीटिंग न घेता प्लीज स्टार्ट करा मॅचला. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये 12.
बॉलचा खेळ बाकी आहे. प्लीज स्टार्ट करा मॅचला. 12 चेंडूंमध्ये 12 धावा. चला 12 मध्ये 12. 12 बॉल मध्ये 12 रनची गरज. रन बॉल इक्वेशन. मुसेफ आलेत ओव्हर नंबर 3 मध्ये. 12 बॉल 12. चपराक लगावली आहे क्षेत्ररक्षक मुझक्कीर. ओ व्हॉट अ कॅच. जबरदस्त जेल पकडली. फलंदाज बाद. इक्वेशन मध्ये परिवर्तन होत असताना 23 ला धक्का दुसरा. 11 मध्ये 12. अकरा बॉलचा खेळ बाकी. 11 मध्ये विजयासाठी 12 धावा संख्येची गरज आहे. 11 बॉल 12 धावा. आडवा बाटना फटका. क्षेत्ररक्षक पोहोचतात. सिंगल कंप्लीट. कॉल सेकंडचा. विनायकची विकेट धोक्यामध्ये. कॉल विनायकचाच होता. सुरुवातीला विनायक आलेत नवीन फलंदाज. सुयोगनं स्पष्ट नकार दिला होता, परंतु विनायकचा फ्लो इतका होता की त्याने दुसऱ्यासाठी क्षेत्र सोडलं होतं. धावा संख्या 24. 10 बॉलचा खेळ बाकी आहे. 10 मध्ये 11. दहा चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 मध्ये 11. गोलंदाज तयार. वेगवाने चेंडू पाठीमागे. मस्ट नीडेड फटका जो चालला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4. चौकार. नऊ बॉलचा खेळ बाकी आहे. 9 बॉल मध्ये 7. सुयोग ऑन स्ट्राइक. लॉफ करतात. टोइनला लागलाय. जो चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. होम साइड डीजे नाव जाणून घ्या. डीजे मास्टरचं कौतुक करणं गरजेचं आहे. एका धावत संख्येची गरज. बॉल फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. विजय चौकार सुयोगच्या बॅट मधून. थँक्यू.